कोर्स क्रमांक 2 मधील म्हणजे समकालीन भारतीय शिक्षणामधला जो घटक क्रमांक 3 आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. त्याचं नाव आहे द स्टेटस ऑफ इंडियन एज्युकेशन इन प्री अँड पोस्ट इरा, अर्थात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षणाची सद्यस्थिती. यामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत. पैकी आपण पहिले 2 मुद्दे अभ्यासणार आहोत आणि सध्या कोरोनाच्या काळामुळे सी आणि डी पॉइंट जो आहे त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार नाही, म्हणून ए आणि बी हा मुद्दा अभ्यासूया. त्यावर आधारितच तौलनिक अभ्यास आणि शिफारशी ह्या फक्त सी आणि डी मुद्द्यामध्ये येतात. त्यातला ए मुद्दा आहे स्टेटस ऑफ इंडियन एज्युकेशन इन प्री इरा. त्याच्यामध्ये वैदिक, बुद्धिस्ट, मुस्लिम आणि मिशनरी एज्युकेशन ओनली बेसिक कन्सेप्ट्स आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यामुळं पहिला मुद्दा जो आहे तो आपण सुरू करूया आणि त्याच्यामध्ये पहिला कालखंड येतो तो म्हणजे वैदिक काळातील शिक्षण खंड जाणून घेऊया. भारतीय शिक्षणाची परंपरा प्राचीन आहे. या परंपरेत सर्वात प्राचीन कालखंड म्हणून वैदिक कालखंडाचा उल्लेख केला जातो. वैदिक कालखंड हा एकंदर ख्रिस्त जन्मपूर्व 1000 वर्षे ते ख्रिस्त जन्मपूर्व 200 वर्ष इतका प्रदीर्घ असल्याचं दिसून येतं. या कालखंडाचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास करताना अभ्यासाच्या सोयीसाठी त्याचे 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. पहिल्या कालखंडाला वैदिक काळ म्हणतात. हा कालखंड ख्रिस्त जन्मपूर्व 1000 वर्ष असा मानला जातो. दुसरा कालखंड उत्तर वैदिक काळ किंवा ख्रिस्त जन्मपूर्व 600 ते 300 वर्षापर्यंतचा मानला जातो आणि ख्रिस्त जन्मपूर्व 500 वर्ष ते 200 वर्ष असा तिसरा कालखंड समजला जातो आणि या तिसऱ्या कालखंडालाच ब्राह्मण काळ किंवा धर्मशास्त्राचा काळ असं संबोधलं जातं. म्हणजे या कालखंडावर आधारित तुम्हाला एक एमसीक्यू टाईप प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी प्रश्न कोणता आहे मी तुम्हाला सांगत नाही, कारण नंतर आपण या घटकावर आधारित प्रश्नपेढी देणार आहोत. यानंतरचा मुद्दा येतो वैदिक काळातील शिक्षणाची ध्येय. वैदिक कालखंडात धर्म, चारित्र्य, समाज, संस्कृती आणि ज्ञान या गोष्टींना महत्वाचं स्थान होतं. या बाबींसंबंधी संस्कार करण्यासाठी शिक्षण हे माध्यम म्हणून वापरलं जात होतं. त्यामुळे वैदिककालीन शिक्षण पद्धती ही जीवनाच्या संपूर्ण अंगाला स्पर्श करणारी अशी पद्धती होती. मनुष्याच्या जन्मापासून अंतापर्यंत त्याला शिक्षण सहाय्यभूत ठरते. केवळ व्यक्ती विकासच नव्हे तर समाज आणि संस्कृती यांच्या विकासाचे ध्येय देखील शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण होत असे. वैदिककालीन शिक्षणाच्या या ध्येयांविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते. पहिलं ध्येय होतं वैदिक काळातलं मोक्षप्राप्ती. प्राचीन भारतीय तत्वज्ञानामध्ये मोक्षप्राप्ती हेच जीवनाचे अंतिम ध्येय सांगितलेले आहे. वैदिककालीन शिक्षणाचे प्रमुख ध्येय मोक्षप्राप्तीच आहे. शिक्षणातून वेदाभ्यास, वेदाभ्यासातून आत्मज्ञान, आत्मज्ञानातून आत्मसाक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कारातून मोक्षप्राप्ती हे शिक्षणाचं ध्येय मानलेलं होतं. त्यामुळे वैदिककालीन शिक्षणात वेदांच्या व पुराणांच्या अभ्यासाचा समावेश केला जातो. दुसरं ध्येय आहे ज्ञानप्राप्ती. ज्ञानासाठी ज्ञान या विचारातून भारतीय तत्वज्ञानाचा उदय झालेला आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत ज्ञान घेणे व ज्ञान देणे हा सद्गुण मानला जातो. वैदिक काळात ज्ञानप्राप्ती हे शिक्षणाचे ध्येय मानले गेले. त्या काळात स्वतः ज्ञान प्राप्त करणे व मिळवलेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचविणे याद्वारे आत्म्याची उन्नती होते अशी समजूत होती. वैदिक कालखंडातील विश्वालाच ब्रह्म मानत. ब्रह्म म्हणजे देव. देवाविषयीच्या ज्ञानाला मर्यादा नाही. जे ज्ञान प्राप्त करणे
म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करणे होय, त्या काळी सामाजिक जीवनावर व शिक्षणावर धर्माचा प्रभाव होता. ऐहिक जीवनापेक्षा पारमार्थिक जीवनावर भर दिला जात असे. सृष्टीतील परमतत्व जाणून घेण्यासाठी विद्या मिळविणे हे शिक्षणाचे ध्येय होते. त्यासाठी वेदांचा, महाकाव्यांचा अभ्यास केला जात असे. तिसरं ध्येय आहे धार्मिकता. वैदिक कालखंडात शिक्षणाचे ध्येय हे लोकांमध्ये धार्मिकता निर्माण करणे होते. धर्म म्हणजे चांगले आचार, धर्म म्हणजे चांगले विचार, धर्म म्हणजे नीतिमत्ता. शिक्षणाद्वारे चांगले संस्कार घडविण्यासाठी धर्माचा आधार महत्वाचा मानला जात असे. वैदिक कालखंडातून आजतागायत भारतीय संस्कृतीत धर्माला महत्वाचे स्थान आहे. ही धार्मिकता निर्माण करणे हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय होते. वैदिक कालखंडात पुरोहित हेच शिक्षकांचे कार्य करीत. ऋषी मुनींच्या आश्रमातून धर्माचाराचे धडे मिळत होते. धार्मिकतेला पोषक वातावरण तयार केले जाईल. व्रत, नियम, आचरण यातून धार्मिक संस्कार करणे हे शिक्षणाचे ध्येय साध्य केले जात असते. चौथं ध्येय आहे चारित्र्य संवर्धन. चारित्र्य निर्मिती हे प्राचीन काळातील शिक्षकाचे एक महत्वाचे उद्दिष्ट होते. केवळ प्राचीन काळातच नव्हे तर आजही शिक्षणातून चारित्र्य संपन्न व्यक्ती बनविणे हे ध्येय समोर ठेवले जाते. वैदिक काळातील गुरुकुल शिक्षण पद्धती ही चारित्र्य निर्मितीसाठी पोषक होती. गुरुचे आदर्श वर्तन, गुरुचा सतत सहवास, नियमांच्या काटेकोर पालनावरती भर आणि पोषक वातावरण या सर्व गोष्टी शिक्षण प्रक्रियेत समाविष्ट होत्या. त्यामुळे या प्रक्रियेत माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांना चारित्र्य संपन्न बनविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट होते. व्यक्तीमध्ये सद्गुणांची जोपासना करणे, न्यायी बनविणे म्हणजेच त्यांच्या चारित्र्याचे संवर्धन करणे हे वेदकालीन शिक्षणाचे ध्येय होते. हे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ शाब्दिक उपदेशाचा आधार न घेता जसे आदर्श तसे वर्तन हे प्रत्यक्ष कृतींद्वारे केले व करविले जात असत. हृदय, बुद्धी व कृती या तिन्हींचा समतोल साधून जीवन जगण्याचा मार्ग शिक्षणातून सांगितला जात असे. पाचवं ध्येय आहे व्यक्ती विकासातून समाज विकास. वैदिक काळातील शिक्षणाचे ध्येय व्यक्ती विकासातून समाज विकास हे होते. प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला तर आपोआपच समाजाचा विकास होतो. समाज विकासासाठी तत्वज्ञानाची जरुरी असते. तत्वज्ञ व्यक्ती आणि विचारी समाज बनविणे हे प्राचीन काळापासून आजतागायत शिक्षणाचे ध्येय आहे. वैदिक शिक्षणाबरोबर मानसिक विकास साधणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट होते. म्हणजे ज्या समाजाच्या मदतीने आपण शिक्षण घेत असतो किंवा आहोत त्या समाजासाठी मिळविलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग आपण केला पाहिजे ही भावना आपोआपच निर्माण होत असे. पतिधर्म, राजधर्म, गुरुधर्म, शिष्यधर्म याचे आकलन होऊन त्यानुसार आचरण करण्याची सवय लागत असे. म्हणून व्यक्ती विकासातून समाज विकास हे शिक्षणाचे ध्येय साध्य होण्यास मदत होत असे. पुढचं ध्येय आहे संस्कृती संरक्षण आणि संस्कृती संवर्धन. प्रत्येक समाजाची स्वतःची अशी एक संस्कृती असते. संस्कृती म्हणजे मूर्त वस्तू, अमूर्त विचार, समाजाला लाभलेली परंपरा या सर्वांचे एकत्रीकरण होय. भारतीय संस्कृतीत वेद, वाङ्मय, आश्रम व्यवस्था, पुरुषार्थ कल्पना, ऋणांची कल्पना, आहार पद्धती, यज्ञयाग, वेशभूषा, दिनचर्या यांचाही समावेश होतो. या सर्व संस्कृतीचे रक्षण करणे म्हणजे त्याप्रमाणे आचरण करणे. संस्कृती ही नेहमी गतिशील असते, सतत बदलत असते. त्यामुळे भावी पिढीकडे संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी संस्कृतीचे संक्रमण करणे देखील आवश्यक. या काळात शिक्षण आश्रमात दिले जात असे. शिष्याचे वय 5 ते 6 वर्ष असून त्याचे शिक्षण उपनयन संस्काराने केले जाते. या ठिकाणी एमसीक्यू प्रश्न असा विचारला जातो की वैदिक काळामध्ये बालकावरती शिक्षण घेण्यासाठी कोणत्या प्रकारचा संस्कार केला जात असे, तर त्याचं नाव आहे उपनयन. सुरुवातीच्या काळात उच्चाराला महत्व असे. मुळाक्षरे, लघु उच्चार, दीर्घ उच्चार, संधी, त्यानंतर गणित शिकण्यावर भर असे. त्यानंतर संस्कृत वेद, पाणिनीची सूत्रे,
महाकाव्ये, उपनिषद यांचा देखील अभ्यास करावा लागत असे. लेखनासाठी फळा, धुळपाटी, ताडपत्री, केळीची पाने अशा विविध साधनांचा वापर वैदिक कालखंडात केला जात असे. इथेही एक एमसीक्यू प्रश्न विचारायला आपल्याला संधी आहे की वैदिक काळामध्ये शैक्षणिक साधन म्हणून टिंबटिंब साधनाचा उपयोग केला जात असे. यापैकी कोणतंही एक साधन बरोबर उत्तर म्हणून दिलं जाऊ शकतं. धुळपाटी असेल, ताडपत्री असेल किंवा केळीची पाने यापैकी एका ह्याच्यावरती तुम्ही बरोबर उत्तर म्हणून पूर्ण करायचे. 3 पर्याय चुकीचे असणार आहे. यानंतर वैदिक कालखंडात शिक्षण 2 प्रकारात विभागले होते. त्याचं वर्गीकरण असं आहे: प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण. प्राथमिक शिक्षण हे मी वरती सांगितल्याप्रमाणे तेच मुद्दे यामध्ये येतात. म्हणजे पहिल्यांदा उच्चाराला महत्व होतं. दीर्घ उच्चार, लघु उच्चार, त्याच्यानंतर संस्कृत वचन मुलांच्याकडनं म्हणून घेतली जात असत. उच्च शिक्षणामध्ये मात्र मुलगा 8 ते 12 वर्षाचा झाल्यावर उच्च शिक्षणाचा प्रारंभ होत असे. साहित्य, धर्मशास्त्र इत्यादींच्या शिक्षणासाठी 10 वर्ष लागत होती. वेदांच्या अध्ययनासाठी 12 वर्षाचा कालखंड लागत होता. श्वेतकेतूने आपल्या गुरु समीप 12 वर्षे राहून अध्ययन केल्याचा उल्लेख आढळतो. यावरून गुरुग्रही गेलेला मुलगा 12 वर्षे अध्ययन करून घरी परत येत होता हे आपल्या लक्षात येतं. मग आता प्राथमिक आणि माध्यमिक उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम काय होता वैदिक काळामध्ये? पुढचा मुद्दा येतो वैदिक काळातील अभ्यासक्रम. प्राथमिक शिक्षणासाठी अक्षर स्वीकार किंवा त्याच्यावरती अक्षर ओळखचे संस्कार केले जात असत. वैदिक मंत्रांचे स्मरण करणे, वैदिक मंत्रांचे अचूक पठण करणे, वाचन करणे, लेखन करणे, साहित्याचा परिचय, व्याकरणाचा परिचय इत्यादी अभ्यासक्रम हा प्राथमिक शिक्षणासाठी होता. उच्च शिक्षणासाठी वेदाध्ययन, परिविद्या, त्याच्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान यावर भर दिलेला होता. अपराविद्या याच्यामध्ये लौकिक ज्ञान ते 2 प्रकारचं होतं. पराविद्या आणि अपराविद्या. पराविद्येमध्ये वेदाध्ययन केलं जायचं किंवा त्याचं महत्व सांगितलं होतं. त्यानंतर पराविद्येमध्येच वेदांग व पुराणाचे अध्यापन केले जात असे. पराविद्येमध्ये उपनिषदातील तत्वज्ञानाचा अभ्यास केला जात होता. आणि अपराविद्येमध्ये इतिहासाचा अभ्यास, तर्कशास्त्र, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादी विषयांचा काही प्रमाणात अभ्यास केला जात होता. उच्च शिक्षणातील अपराविद्यांमध्ये व्यापार, विणकाम, सुतारकाम, लोहारकाम इत्यादी हस्तव्यवसायांची सुद्धा शिक्षण देण्याची सोय केलेली होती. वैदिक शास्त्रात युद्धशास्त्र याचेही अध्ययन होत असे. संगीत, चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलांविषयी सुद्धा ज्ञान प्राप्त करून दिलं जात असे. हा झाला वैदिक काळातील अभ्यासक्रम प्राथमिक आणि उच्च शिक्षणाचा. यानंतरचा मुद्दा आहे शिस्त. वैदिक काळामध्ये शिस्त ही आपल्याला पुढील प्रमाणे दिसून येते. नंबर 1, अध्ययन काळात गुरु घरी नियमबद्ध जीवन जगणे. 2, ब्रह्मचर्याचे पालन करणे. वडीलधाऱ्यांचा आदर सन्मान करणे. सत्याचं आचरण करणे. वाईट संगतीपासून दूर राहणे. साधी वस्त्रे वापरणे. आभूषण, शृंगार यांच्या मोहात न पडणे. साधा आणि मित आहार असावा. विद्यार्थी दशेत व्रतस्थ जीवन जगावे. चा आस्वाद न घेणे. गुरुविषयी आदर भावना ठेवणे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे जीवन नियमांनी बांधून घेतल्यामुळे त्यांना शिस्त पालनाची सवय असायची. अध्ययनात एकाग्र होणे शक्य असायचे. ब्रह्मचर्याच्या पालनामुळे मन सुसंस्कारित व्हायचे. हे विद्यार्थी जीवन सात्विकतेने परिपूर्ण असायचे. नीतिमत्तेने युक्त असायचे. आता विद्यार्थी जीवनातली कार्य काय होती?
तर विद्यार्थ्यांचं भूमिका अशी होती की त्यांनी कृषी कार्य केलं पाहिजे, म्हणजे शेती काम करणं आवश्यक होतं. आश्रमीय पशूंचं पालन केलं पाहिजे, म्हणजे आश्रमामध्ये जी काही दूध देणारी जनावरं असतील, गाई, म्हशी किंवा हरणं, मोर, ससे, या पशूंचं पालन केलं पाहिजे. त्यांना योग्य वेळी चारा देणे, पाणी देणे, त्यांची स्वच्छता करणे इत्यादी. तसेच भिक्षाचरण करणं हे सुद्धा विद्यार्थी जीवनातलं कार्य होतं. आणि यज्ञाग्नी प्रज्वलन करणे, म्हणजे ज्या वेळेला त्यांचे गुरु यज्ञ करतात त्यावेळेला यज्ञासाठी अग्नी प्रज्वलित करणे आणि यज्ञासाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समिधा आहेत त्या समिधा आपल्या गुरुला आणून देणे इत्यादी कार्य ही विद्यार्थ्यांना करावी लागत होती. इथंही एखादा एमसीक्यू प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की वैदिक काळातील विद्यार्थी जीवनातील टिंबटिंब कार्य होतं. या 4 ते 5 कार्यांपैकी कोणतंही एक बरोबर उत्तर दिलं जाईल. कृषी कार्य, आश्रमीय पशुपालन, भिक्षाचरण, यज्ञाग्नी प्रज्वलन. तर या 4 पैकी एक जो पर्याय दिलेला असेल त्याला तुम्ही बरोबर खूण करायची आहे. यानंतर वैदिक काळातला शिक्षण. उत्तर वैदिक काळात अनेक गुरुकुले अस्तित्वात होती. गुरुकुलातील गुरु आपल्या शिष्यांना ज्ञानदान करीत असत. गुरुकुलातील दिनचर्या ठराविक साच्यातील असल्यामुळे शिष्याच्या प्रत्येक कृतीवर गुरूंची कडक नजर असायची. गुरु आपल्या शिष्यालाच पुत्रवत वाढवत असल्यामुळे शिष्यांचे गुण, कर्तृत्व, आवड ओळखून त्याप्रमाणे गुरु त्याला वाढवत असत. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे धन गुरूंच्या आचरणातून शिष्याला मिळत असे. शिष्य, पुढचा मुद्दा आहे. शिष्याच्या नित्यकर्मात ब्रह्मचर्य, भिक्षा, संध्या व वेदाध्ययन हे भाग महत्वाचे होते. 2. उजाडण्यापूर्वी शिष्याने प्रातर्विधी स्नान आटोपणे, सूर्योदयाला संध्या अग्निपूजा करणे, त्यानंतर नवा पाठ अध्ययन करणे, जुन्याची उजळणी करणे इत्यादी कामे त्याला करावी लागत. मध्यान्नीस भिक्षा मागणे, भोजन करणे व पुन्हा अभ्यास करणे. संध्याकाळी पुन्हा हाच क्रम त्याला परत करावा लागणे. गुरुची सेवा करणे हा शिष्याचा नित्यचर्येचा भाग होता. गुरुचे गोधन राखणे, पाणी आणणे, लाकडे आणणे, म्हणजेच मगाशी मी आपल्याला सांगितलं की यज्ञ कार्यासाठी ज्या समिधा लागत त्या समिधा आणणे, शेतात काम करणे, अग्नीला आहुती देणे इत्यादी कामे शिष्याला करावी लागत. शिष्याला गुरुसमोर भिंतीला टेकून बसणे, पाय पसरून बसणे, गळा झाकून बसण्यास मनाई होती. सभेत बसलेले असताना थुंकणे, जांभई देणे, हसणे, बोटे मोडणे इत्यादी वर्तन हे शिस्तीला सोडून समजले जाईल. तर इथंही आपल्याला एमसीक्यू असा विचारला जाऊ शकतो की गुरुकुल किंवा वैदिक शिक्षणामध्ये टिंबटिंब वर्तन हे विद्यार्थ्याचे त्याज्य मानले जात असे. मग त्या ठिकाणी यापैकी कोणताही पर्याय आपल्याला बरोबर साठी देऊ शकतो आपण. थुंकणे, जांभई देणे, बोटे मोडणे यापैकी कुठलाही एक पर्याय असेल बरोबर आणि बाकीचे 3 चुकीचे पर्याय त्या ठिकाणी दिले असतील. तर वैदिक शिक्षणामध्ये त्याचा आपण कालखंड बघितला, वैदिक शिक्षणातली शिक्षणाची ध्येये बघितली, त्याच्यानंतर वैदिक शिक्षणाचा अभ्यासक्रम बघितला, वैदिक शिक्षणाची पद्धत, वैदिक शिक्षणातला शिक्षक कसा असावा, वैदिक शिक्षणामधला विद्यार्थी शिष्य कसा असावा, त्याची कर्तव्ये कोणती आहेत, या सर्व मुद्द्यांचा आपण साकल्याने या ठिकाणी विचार केला. यामध्ये घटक क्रमांक 3 मध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षणाच्या स्थितीमध्ये आपण अ मुद्द्यामधला आता दुसरा मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे मुस्लिम शिक्षण. इसवी सन 7व्या-8व्या शतकात इस्लाम धर्माचा उदय झाला. या धर्माचा झपाट्याने सर्वदूर प्रसार झाला.
भारतात अनेक राज्यकर्ते होऊन गेले. त्यापैकी गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद, लोदी, सुरी इत्यादी प्रमुख मुस्लिम घराणी होऊन गेली. या मुस्लिम घराण्यांनी त्यांच्या काळात धर्मप्रसाराबरोबर शिक्षणाचाही प्रसार केला. या काळालाच मध्ययुगीन कालखंड संबोधलं जातं. त्याचा कालावधी इसवी सन 1205 ते 1757 इतका होता. आता पुढचा मुद्दा आपण बघूया. मुस्लिम शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्ट. नंबर 1, ज्ञान प्रसार करणे. या काळातील शिक्षणाचे महत्वपूर्ण ध्येय उद्दिष्ट ज्ञान प्रसार करणे हे होते. स्वतः मोहम्मद पैगंबरांनी ज्ञानाचे वर्णन केले आहे. ज्ञानाला माध्यम मानले आहे. ज्ञान अमृत आहे. ज्ञान विवेक शिकविते. त्यामुळेच लेखनाची शाईची महती गोडी मानली आहे. युद्धापेक्षा ज्ञानाला महत्व दिले. राज्यकर्त्याने प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहोचविणे, प्रत्येकाची बुद्धी परिपक्व करणे या बाबींना महत्व दिले, काही राज्यकर्ते वगळता. नंबर 2 आहे उद्दिष्ट धर्म प्रसार करणे. प्रत्येक मुस्लिम राज्यकर्त्याने इस्लाम धर्माचा प्रसार करणे हे आहे कर्तव्य मानले आहे. धर्म प्रसारासाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या संस्था स्थापन केल्या. यामध्ये मक्तबा, मदरसा यासारख्या शैक्षणिक केंद्रांची स्थापना करण्यात आली. धर्माचा पगडा वाढविण्यासाठी, धर्माचा प्रसार करण्यासाठी सामूहिक प्रार्थना स्थळे निर्माण करण्यात आली. नंबर 3, चारित्र्य संवर्धन करणे. मोहम्मद पैगंबरांनी चारित्र्याला सर्वाधिक महत्व दिले. चांगल्या चारित्र्यासाठी चांगल्या वृत्ती, सवयी निर्माण करण्याचा शिक्षणातून प्रयत्न केला जात होता. चारित्र्य संवर्धन म्हणजेच नैतिकता वाढवणे होय. नीतिमत्तेचा पुरस्कार करून समाजाची नीतिमत्ता वाढवण्याचा प्रयत्न शिक्षणातून केला जावा हे ध्येय होते. यासाठी इस्लाम कायदे, इस्लाम सामाजिक परंपरा, नीतिमत्ता यांचे ज्ञान वारंवार करून दिले जाईल. पुढचं उद्दिष्ट आहे नंबर 4, ऐहिक उन्नती साधणे. इस्लाम धर्माचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आज जे जीवन आहे त्यात सुख, ऐश्वर, संपत्ती मिळाली पाहिजे. जीवन सुख भोगण्यासाठी हा विचार महत्वाचा मानला आहे. यासाठी शिक्षण द्यावे. शिक्षणामुळे व्यक्तीची, समाजाची उन्नती व्हावी. समाजाच्या ऐहिक उन्नतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज असते. उदाहरणार्थ शिक्षण तज्ज्ञ, कायदे तज्ज्ञ, लेखक, कवी इत्यादी लोक निर्माण करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. पुढचं उद्दिष्ट आहे राज्याला बळकटी आणणे. इस्लाम धर्मीयांनी भारतभर राज्य केले, पण परकीयांवर राज्य करायचे असेल तर शिक्षण व्यवस्था विचारपूर्वक अंमलात आणावी लागेल. त्या ठिकाणच्या लोकांची सहानुभूती, आपलेपणा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्याशिवाय राज्याला स्थैर्य व बळकटी मिळत नाही हे मुस्लिम राज्यकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी राज्याला बळकटी आणण्यासाठी शिक्षणाला महत्वाचं स्थान दिलेलं आहे. अशी एकूण 5 शिक्षणासंदर्भातली इस्लाम शिक्षणाची उद्दिष्ट आपण बघितलेली आहेत. यानंतर मुस्लिम काळातली शिक्षण व्यवस्था कशी होती, तर मध्ययुगीन काळात शिक्षणाचे 2 भाग पडलेले नव्हते, पण शिक्षण 2 स्तरांवर दिले जात होते. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षण त्या काळी दिलं जात होतं, परंतु हे शिक्षण केवळ इस्लाम धर्मीयांसाठीच होते. इतर धर्मीयांना या शिक्षणामध्ये प्रवेश नव्हता. शिक्षण संस्थातील वातावरण अतिशय धार्मिक होते. मक्तबा, मदरसा, दरगाह, खातगाह या केंद्रातून प्राथमिक शिक्षण दिलं जायचं. अनेक पालक घरातून इतरांच्या मुलांनाही प्राथमिक शिक्षण देण्याचे कार्य करीत असत. इस्लाम काळातील शिक्षणाचा प्रारंभ बिस्मिल्लाह खानी हा संस्कार करून केला जात असे.
म्हणजे बघा, कम्पॅरेटिव्हली मी आता इथं सांगते तुम्हाला की कारण पुढचा मुद्दा जो मुद्दा आहे तो तुम्हाला तुलना करायची आहे. तर वैदिक शिक्षणामध्ये उपनयन संस्कार केला जात होता, तर मुस्लिम काळातील शिक्षणामध्ये ज्या वेळेला बालक शिक्षणासाठी प्रवेशित होत होतं तर त्याच्यावरती बिस्मिल्ला खानी हा संस्कार केला जात होता. वैदिक काळामध्ये वेगवेगळ्या ऋषींचे जे आश्रम होते ते गुरुकुल किंवा शिक्षणाची संस्कार केंद्र होती, तर मुस्लिम काळामध्ये मक्तबा, मदरसा, दरगाह, खानगाह हे शिक्षणाची केंद्र होती. त्यावरतीही तुम्हाला एक एमसीक्यू प्रश्न विचारला जाऊ शकतो. बिस्मिल्ला खानी हा संस्कार केल्यानंतर त्यांचं किंवा बालकांचं प्राथमिक शिक्षण हे सुरू होत होतं. वरील संस्कार बालकावरती करताना तो किमान 4 वर्षे 4 महिन्याचा असला पाहिजे. जसं की आपण आता म्हणतो की पहिलीमध्ये प्रवेश द्यायचा असेल तर तो 5 वर्ष 5 महिने पूर्ण झालेला असला पाहिजे, किंबहुना 6 वर्ष त्याला पूर्ण असली पाहिजेत, तरच त्याला पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश मिळतो. तर हा मुद्दा त्याही काळामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. मक्तब नंतरचं शिक्षण मदरसामधून दिले जाईल. उच्च शिक्षणाची केंद्रे सर्व भारतभर पसरलेली होती. तर मुस्लिम काळामध्ये उच्च शिक्षणाची केंद्र कोणती होती तर दिल्ली, अजमेर, आग्रा, लाहोर, मुलतान, मुर्शिदाबाद, जानपूर इत्यादी ठिकाणं ही मुस्लिम शिक्षणाची प्रमुख केंद्र असल्याचं आपल्याला मुस्लिम काळातील शिक्षणामध्ये दिसून येतं. मुस्लिम शिक्षण हे पुढील शिक्षण संस्थांमधून दिलं जात असे. शिक्षण संस्थांचे प्रकार हे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये विभागले गेलेले आहेत. प्राथमिक शिक्षण हे मक्तबा, खानगाह, दरगाह आणि कुराण स्कूल मधून दिलं जात असे. तर प्रश्न आपल्याला एमसीक्यू असा विचारला जाऊ शकतो की मुस्लिम काळातील प्राथमिक शिक्षण हे टिंब माध्यमातून दिलं जात असे, तर यापैकी कोणताही एक पर्याय दिलेला असेल. मक्तबा, खानगाह, दरगाह किंवा कुराण स्कूल. आणि माध्यमिक शिक्षण जे आहे ते मद्रसा, फारसी स्कूल आणि अरबी स्कूल यातून दिलं जात असे. आता या मुस्लिम काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा होता? 1. या कालखंडातील अभ्यासक्रमात धार्मिक व लौकिक शिक्षणाचा अंतर्भाव असल्याचे आपल्याला दिसून येते. नंबर 2. अभ्यासक्रमात अरबी व फारसी भाषेचे वाचन व लेखन शिकणे आवश्यक होते. ठिकठिकाणच्या मक्तबमधील अभ्यासक्रमात भिन्नता आढळते. नंबर 3. वाचन लेखनाबरोबरच अंकगणिताचे शिक्षण दिले जाईल. 4. कुराणातील तत्वे शिकवली जात. 5. अकबर काळात अभ्यासक्रमात नैतिकता, गणित, ज्योतिष, विज्ञान, कायदेशास्त्र, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आला. 6. व्याकरण, न्याय, पतंजली इत्यादी विषय हिंदू मुस्लिम धर्मांच्या विद्यार्थ्यांनी शिकावेत अशी अकबरांची इच्छा होती. 7. काळानुरूप नवीन विषयाचा ही अभ्यासक्रमात समावेश करावा असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. 8. शिक्षणाच्या नवीन अभ्यासक्रमात संबंधित कौशल्यांना समावेश करण्यात आलेला होता. म्हणजे त्याही काळात कौशल्याधिष्ठित शिक्षण असल्याचं आपल्याला दिसून येतं. 9. मक्तबमधील अभ्यासक्रमात गुलिस्तान, बोस्तान या ग्रंथांच्या माध्यमातून नैतिक शिक्षण दिलं जाईल. या ठिकाणी पुन्हा एक आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुस्लिम काळामध्ये मक्तबमधून नैतिक शिक्षण टिंबच्या माध्यमातून दिली जाईल. मग यापैकी गुलिस्तान किंवा बोस्तान हा पर्याय असेल तो योग्य पर्याय आपण या ठिकाणी निवडायचा आहे. युनुस झुलेखा, सिकंदरनामा या गोष्टीतून शौर्य गाथा सांगितल्या जात असत. इथंही आपल्याला प्रश्न विचारता येऊ शकतो की मुस्लिम काळामध्ये शौर्य गाथा या टिंब गोष्टींमधून दिल्या जात असत. तर त्याचं उत्तर आहे युनुस झुलेखा किंवा सिकंदरनामा. 11. प्रेषितांच्या कथा, मुस्लिम संत कथा, कवींचे काव्यातील उतारे याचाही अभ्यासक्रमात समावेश होता. बघा, आपणही आत्ता
त्या बदलत्या अभ्यासक्रमामध्ये उतारा देतो आणि उतार्यांवरचे प्रश्न मुलांना विचारले जातात. तर मुस्लिम काळामध्ये सुद्धा जे प्रेषित कथा होत्या किंवा मुस्लिम संतांच्या कथा होत्या, कवींचे काव्यातील उतारे हे मुलांना अभ्यासक्रमामध्ये दिले जायचे आणि त्याच्यावरती प्रश्न हा विचारला जात होता. म्हणजे सगळंच काही टाकावू नसतं, जुन्यावरच नव्याची उभारणी झालेली असते, हे आपल्याला इथं ठामपणे म्हणता येईल. 12. श्रीमंतांना शारीरिक कष्टाचे लष्करी शिक्षण दिले जाईल. तंटे बखेडे सोडविण्याचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला होता. मुस्लिम शिक्षणाचा पाठ्यक्रम हा 2 विभागात विभागला होता. पहिल्या विभागातील पाठ्यक्रमामध्ये कुराणांचा अभ्यास, इस्लामचे कायदे, परंपरा, तत्वज्ञान, सिद्धांत, त्यासाठी पुढील ग्रंथांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला होता. हदीस या ग्रंथामध्ये मोहम्मद पैगंबरांचे वचन, आचरण कसे असावे हे सांगण्यात आलेलं आहे. किरातमध्ये कुराणामधील अरबी शब्दांचे उच्चार सांगण्यात आलेले आहेत. हिफ्ज या ग्रंथामध्ये कुराणातील आयते आहेत. फतवा या ग्रंथामध्ये कुराण हदीसमधून निष्कर्ष काढून निर्णय कसा द्यायचा हे सांगण्यात आलेलं आहे. ग्रंथातून कुराणातील आचरण आणि पद्धती स्पष्ट करण्यात आलेले आहे. हे पहिल्या भागातील पाठ्यक्रम झाला. दुसऱ्या भागातील पाठ्यक्रम हा लौकिक शिक्षणावर आधारित असा होता आणि यामध्ये पूर्वी सांगितल्याप्रमाणे गणित, भूगोल, कायदे, ज्योतिष, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, व्याकरण, फारसी, अरबी या भाषांचं अध्ययन केलं जात असे. आता यानंतरचा मुद्दा येतो मुस्लिम काळातील शिस्त. मुस्लिम काळामध्ये शिस्तीला महत्वाचे स्थान होते. शिस्त राखण्यासाठी बक्षीस व शिक्षा या दोन्हींचाही अवलंब केला जाईल. बक्षीस म्हणून विद्यार्थ्यांना राज्यकारभारात महत्वाच्या जागांवरती नियुक्त केले जाईल. विद्यार्थ्यांना वसतिगृहात तेल, दिवा, बिछाना, लिखाण साहित्य, टेबल म्हणून शिष्यवृत्ती दिली जाईल. रुग्णालयाच्या सुविधा पुरविल्या जात. त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये विशिष्ट प्रकारची वर्तणूक व शिस्त पाळल्यास एक प्रकारे हातभार लागत असे. झालेल्या चुकांच्या बदल्यात शारीरिक शिक्षा दिली जात असे. ओढवे उभे राहणे, छड्या देणे, फटकारे मारणे असे शिक्षेचे स्वरूप होते. आणि यानंतरचा शिस्तीमधला शेवटचा मुद्दा आहे नियमित प्रार्थना, वडील मंडळींचा मान राखणे, सर्वांशी अदबीने बोलणे, नियमांचे काटेकोर पालन करणे या गोष्टीला शिस्त पालनात महत्वाचे स्थान होते. यानंतर मुस्लिम काळातील शिक्षक. मुस्लिम शिक्षकाला समाजात मानाचे स्थान होते. शिक्षक शिष्यावर पुत्रवत प्रेम करे. वैदिक काळामध्ये सुद्धा गुरु आपल्या शिष्यावरती पुत्रवत प्रेम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. इथेही तेच साम्य आपल्याला जाणवतं. काही मद्रशांमध्ये गुरु शिष्य एकत्र राहत. वैदिक काळा इतके गुरु शिष्य संबंध जवळचे नव्हते, मात्र प्रेमाचे, जिव्हाळ्याचे निश्चितच होते. त्यांचे स्वतःचे चारित्र्य निष्कलंक ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे. विद्यार्थ्याला चांगल्या सवयी लावणे, प्रार्थना म्हणायला लावणे, वडील माणसांचे महत्व पटवून देणे या सर्व गोष्टींची जबाबदारी गुरूंची असे. शिस्तीला जास्त महत्व असल्यामुळे शिक्षक बक्षीस व शिक्षा या दोन्ही प्रकारांचा अवलंब करेल. शिक्षकाच्या इच्छेनुरूप शारीरिक शिक्षा दिल्या जात असत. शिक्षक आपल्या शिष्याची स्वतःच परीक्षा घेऊन त्याची पाठवणी वरच्या वर्गात करत असे. शिक्षकांना मौलवी असं म्हटलं जाईल. मुस्लिम काळातील विद्यार्थी शिक्षकांशी अत्यंत आदराने अदबीने वागत, गुरूंचा सन्मान करीत, गुरूंची आज्ञा पाळणे हे त्यांचं कर्तव्य होतं. मक्तबामध्ये दिवसभर गुरूंच्या सानिध्यात राहायचं. जो विद्यार्थी आपल्या गुरुला प्रसन्न करेल
त्या विद्यार्थ्यावर ईश्वर प्रसन्न होतो, त्यालाच खरी ज्ञानप्राप्ती होणार अशी धारणा त्या काळात मुस्लिम काळातील विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण केलेली होती. मग आता ही अशी मुस्लिम शिक्षण देणारी केंद्र कोणती, मगाशी पण मी सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा शेवटी जाता जाता त्याचा उल्लेख करते की दिल्ली, आग्रा, जौनपूर, बिदर, अजमेर यासारखी शिक्षणाची मुस्लिम काळातील शिक्षणाची ही केंद्र प्रसिद्ध म्हणून ओळखली जातात. आपण बौद्धकालीन शिक्षणाविषयी माहिती घेऊया. इतिहासामध्ये इसवी सन पूर्व 6वे शतक भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे मानले जाते. याच काळात अनेक धर्मांचा विकास झाला. बौद्ध धर्माच्या उदयाची कारण, वैदिक धर्मातील तत्वांचा लोप, यज्ञ संस्थेला प्राप्त झालेले अवास्तव महत्व, ब्राह्मणांचे वर्चस्व, आत्मिक शांतीचा अभाव, जाती संस्थेचे ताठर स्वरूप, भाषेची क्लिष्टता, रूढी व परंपरा यावर अधिक भर, ज्ञानाचे अधिक महत्व, धार्मिक क्षेत्रातील वैचारिक संघर्ष या कारणांमुळे बौद्ध धर्माचा उदय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आहे बौद्ध धर्माची शिकवण. समाजाची धार्मिक गरज ओळखून मार्ग दाखविण्याचे कार्य गौतम बुद्धांनी केले. मानवाची दुःखामधून सुटका करणे हाच बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रमुख हेतू होता. त्यासाठी त्यांनी 4 तत्व सांगितली. त्यालाच आर्य सत्य असं म्हणतात. ती आर्य सत्य पुढील प्रमाणे: नंबर 1 दुःख, नंबर 2 तृष्णा, नंबर 3 दुःख निरोध आणि नंबर 4 दुःख निवारण मार्ग. या ठिकाणी एक एमसीक्यू प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की गौतम बुद्धांनी टिंब इतकी आर्य सत्य सांगितली, तर या ठिकाणी 4 हे उत्तर अपेक्षित आहे. यानंतरचा मुद्दा आहे अष्टांग मार्ग. दुःखाचा नाश करण्यासाठी बुद्धांनी जे 8 मार्ग सांगितलेले आहेत त्यांनाच अष्टांग मार्ग असं म्हणतात. अष्टांग मार्गाचे आचरण करताना जे नियम पाळावयाचे असतात त्यांना पंचशील असं म्हणतात. ही पंचशील पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1 अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम आणि 5वं आहे मादक पदार्थांचा त्याग. तत्वानंतर गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत. त्यातला पहिला मार्ग आहे सम्यक दृष्टी, अंधश्रद्धा व त्यानंतर दुसरा मार्ग सांगितलेला आहे सम्यक संकल्प. यामध्ये उच्च बुद्धियुक्त संकल्पना. नंबर 3 सम्यक वाणी, नम्र सत्वनिष्ठ वचन याचा समावेश होतो. सम्यक कर्म, शांतीपूर्ण निष्ठापूर्ण पवित्र कर्म. सम्यक अर्जन, यामध्ये कोणत्याही प्राण्याला आघात न करणे हे सांगितलेलं आहे. सम्यक प्रयत्न, यामध्ये आत्मशिक्षण व आत्मनिग्रह याच्यासाठी व्यायामाचं महत्व सांगितलेलं आहे. 7वं आहे सम्यक स्मृती, मन सक्रिय व सावधान ठेवणे. त्याला आहे सम्यक समाधी, जीवनाच्या यथार्थतेवरती आपण ध्यान दिलं पाहिजे. आता बौद्ध धर्मातील त्रिरत्ने. नंबर 1 सम्यक प्रज्ञा, नंबर 2 सम्यकशील आणि नंबर 3 सम्यक समाधी. प्रज्ञा, करुणा व शील ही बौद्ध धर्मातील त्रिरत्न आहे. प्रज्ञा म्हणजे विद्वत्ता, शील म्हणजे शुद्ध चारित्र्य, करुणा म्हणजे दुःखितांबद्दल दया व करुणा. बौद्ध धर्माची तत्वे: अहिंसा, वेद व ईश्वराचे अस्तित्व अमान्य, वेद व ईश्वरांचे अस्तित्व अमान्य, जाती व्यवस्थेला विरोध, कर्म सिद्धांत आणि मध्यम मार्ग ही बौद्ध धर्माची तत्व आहेत.
आता संघ जीवन, यालाच बौद्ध संघ असं सुद्धा म्हणतात. धर्म प्रसाराच्या कार्यासाठी गौतम बुद्धांनी अनुयायांचा एक संघ स्थापन केला, त्यास बौद्ध संघ असं म्हणतात. 18 वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस संघाचे सभासदत्व दिले जात असे. यासाठी व्यक्ती स्वतंत्र, रोगमुक्त, कर्जरहित व सरकारी नोकरी नसणारी अशी असावी लागेल. संघामध्ये विधीपूर्वक प्रवेश दिला जाईल, त्यालाच पबज्जा असं म्हणत. वैदिक काळामध्ये जो संस्कार केला जात होता त्याला उपनयन असं म्हणतात. मुस्लिम काळामध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेताना जो विधी केला जात होता त्याला बिस्मिल्ला खानी असं म्हणतात. आणि या बौद्ध शिक्षण प्रणालीमध्ये विधीपूर्वक शिक्षणासाठी जो प्रवेश केला जात होता त्याला पबज्जा असं नाव दिलेलं आहे. यावरती एमसीक्यू प्रश्न विचारण्याची शक्यता असते. आता बौद्ध संघातील नियम. नंबर 1, हिंसा न करणे. 2, चोरी न करणे. 3, असत्य न बोलणे. 4, व्याभिचार व सुरापान न करणे. 6, नाच गाण्यास न जाणे. 6, अवेळी भोजन टाळणे. 7, गादीवर न झोपणे. 8, सौंदर्य प्रसाधनांचा वापर न करणे. आणि 9 आहे सोने चांदीचे दागिने न घेणे किंवा ते न वापरणे. हे बौद्ध संघातील नियम होते. आता संघ प्रविष्ट उमेदवार कोणास म्हणायचं? संघ प्रविष्ट उमेदवारास भिक्षू किंवा भिक्खू असं म्हणत. भिक्षूंना उपजीविकेसाठी भिक्षापात्रातून भिक्षा मागावी लागेल. संघात महिन्यातून 2 वेळा पातिभोग्य ग्रंथाचे वाचन होईल. इथेही एमसीक्यू प्रश्न विचारला जाऊ शकतो की संघामध्ये असताना 2 वेळा टिंब ग्रंथांचे वाचन केले जाईल. त्याचं उत्तर आहे पातिभोग्य. ग्रंथामध्ये कोणते अपराध घडू नयेत याविषयी माहिती दिलेली होती. भिक्षूंच्या राहण्याचा ठिकाणाला विहार असं म्हणत. संघात उमेदवारी करणाऱ्याला व्यक्तीला सामनेर म्हणत. इथंही विहार, सामनेर याविषयी एमसीक्यू प्रश्न आपल्याला विचारता येऊ शकतो. सामनेर रास एक गुरु करावा लागत असे. संघात पूर्ण प्रवेश मिळालेली व्यक्ती गुरु होण्यासाठी पात्र असे. गुरुला उपाध्याय किंवा आचार्य असं संबोधलं जाईल. शिष्याला सिद्धी विहारक म्हणत. गौतम बुद्धांच्या धर्माची शिकवण साधी सोपी असल्यामुळे हजारो लोकांनी या धर्माचा स्वीकार केला. डॉक्टर राधाकृष्णन यांनीही असे म्हटले आहे की आपण बुद्धांची शिकवण कृतीत उतरवली पाहिजे. तसेच थोर विचारवंत बर्ट्रांड रसेल यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की जगातील सर्व धर्मापेक्षा मी बौद्ध धर्माकडेच अधिक आकर्षित झालो. कोणतेही पाप न करणे, चांगल्या कर्माचा संचय करणे, मनाचे नेहमी संयमन करणे ही बुद्धांची शिकवण होय. बौद्ध काळातील शिक्षणाची ध्येये. नंबर 1, निर्वाण. बौद्धकालीन शिक्षणामागील ध्येय निर्वाण होते. विविध तृष्णा दुःखाला कारणीभूत ठरतात. त्यातून सुटका करून घेण्यासाठी जगापासून निवृत्त होणे, निर्वाण हे निर्भय व सुखकारक असते. निर्वाण विकारी असतो, थंड शांत असतो. जेथे सर्व दुःखांना पूर्ण विराम मिळतो ती अवस्था म्हणजे निर्वाण होय. शिक्षणातून निर्वाणाकडे जाण्याचे भिक्षूंना व सर्वसामान्यांना शिक्षण मिळते. दुसरं ध्येय आहे ज्ञानप्रसार. सुरुवातीला दीक्षा घेतलेल्या भिक्षूपुरतेच शिक्षण मर्यादित होते. सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा हवा म्हणून तसेच धर्माचा प्रसार शिक्षणातून होणे शक्य असल्याने ज्ञान प्रसारास सुरुवात झाली. ज्ञानप्रसारासाठी मातृभाषेचा उपयोग करण्यात आला. अशोककालीन शिलालेखामध्ये कोरलेली वचने याची साक्ष देतात. सर्वसामान्य जनतेपर्यंत बौद्ध तत्वज्ञान हे पोहोचविणे हे बौद्धकालीन शिक्षणाचे ध्येय होते. तिसरं ध्येय आहे आध्यात्मिक प्रगती. बौद्ध धर्मीयांनी 4 पुरुषार्थांचा स्वीकार केला होता. मोक्ष प्राप्तीसाठी आध्यात्मिक प्रगती होणे आवश्यक आहे. जीवनात मुक्ती,
मोक्ष मिळवण्यासाठी जगापासून अलिप्त राहूनच चिंतनात जगावे. आध्यात्मिक प्रगती हे बौद्धकालीन शिक्षणाचे तिसरे ध्येय होते. नंबर 4 धर्मप्रसार. धर्मप्रसारासाठी गौतम बुद्धांनी शिक्षणाचाच उपयोग केलेला आहे. मठ विहारामध्ये वास्तव्य करून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून भिक्षूंद्वारे धर्मप्रसाराचे कार्य त्या काळामध्ये केले जात होते. बौद्ध धर्माचे महायान व हीनयान 2 पंथ होते. महायान पंथातील नागार्जुन व वसुबंधू यांनी बौद्ध धर्माचा प्रसार ग्रंथाद्वारे केला. नंबर 5 चारित्र्य व नैतिकतेचा विकास. गौतम बुद्धांनी चारित्र्य संवर्धनासाठी व नैतिकता जपण्यासाठी अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. पुन्हा एकदा हा अष्टांग मार्ग या ठिकाणी मी पुन्हा सांगते. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वचन, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे चारित्र्य व नैतिकतेच्या विकासासाठी आवश्यक असे अष्टांग मार्ग आहेत. या अष्टांग मार्गानुसार जीवन जगत असताना यथार्थ ज्ञान, निश्चय, वक्तृत्व, कृती, काम, उदरनिर्वाह, प्रयत्न, योग्य विचार व मनाची शांतता मिळवण्यासाठी ध्यानधारणा व समाधी हा विचार त्यांनी मांडलेला आहे. 6 नंबरचं बौद्ध काळातलं शिक्षणाचं उद्दिष्ट आहे चिंतन मनन प्रक्रियेस वेग देणे. गौतम बुद्धांच्या दृष्टीने चिंतन मनन प्रक्रिया दुःख निवारणासाठी योग्य आहे. चिंतन मनन प्रक्रियेद्वारेच व्यक्ती तत्वज्ञान आत्मसात करू शकते. चरित्र, बुद्धांचे विचार, जातक कथा यांचेही त्यास अध्ययन करणे किंवा करावे लागत असे. अंकगणिताचा समावेश होता. पुढील आयुष्यात ज्यांना भिक्षू व्हायचे असेल तो मठात वास्तव्य करीत असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर उपसंपदा विधी पार पडला जाईल. म्हणजे आपल्याकडे जशी आपण एखादी पदवी घेतल्यानंतर पदवी समारंभ पार पाडला जातो तसा बौद्धकालीन शिक्षणामध्ये पदवी देण्याचा जो कार्यक्रम होता त्याला उपसंपदा असं म्हटलेलं आहे किंवा उपसंपदा विधी असं नाव देण्यात आलेलं आहे. इथंही आपल्याला एमसीक्यू प्रश्न विचारला जाऊ शकतो की बौद्धकालीन शिक्षणामध्ये शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर टिंब विधी पार पाडला जात असे तर त्याचं नाव आहे उपसंपदा. यानंतरचा मुद्दा आहे व्यवसाय शिक्षण. बौद्ध काळात व्यवसाय शिक्षणाला महत्वाचे स्थान दिले गेले. अनेक कला व व्यवसाय या काळात भरभराटीस आल्या. कपडे विणणे, सूत कातणे, शिवणकाम या प्रकारच्या हस्तकलांची वर्णने महातक या ग्रंथात आढळतात. तर या ठिकाणी एमसीक्यू प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्यवसाय शिक्षण मध्ये कपडे विणणे, सूत कातणे, शिवणकाम या हस्तकलांची वर्णने टिंब या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहेत. त्याचं नाव आहे महातक. आता व्यावसायिक शिक्षण हे हस्तकला, व्यवसाय उपयोगी प्रशिक्षण, वस्तुकला, विज्ञान आणि भारतीय वैद्यक व शल्यचिकित्सा याच्यामध्ये विभागलेला आहे. नंबर 1 हस्तकलेमध्ये सूत, कताई, विणकाम, शिवणकाम शिकवलं जाईल. त्यानंतर व्यवसायाला उपयोगी प्रशिक्षण सुद्धा दिलं जात होतं. नंबर 3 वास्तुकला, शिल्पकला, रंगकाम, विहार, स्तूप, चैत्य इत्यादींचंही शिक्षण दिलं जात असे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भारतातील महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळच्या लेण्या. विज्ञान तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जात होतं आणि भारतीय वैद्यकीय शल्यचिकित्सेमध्ये शल्यचिकित्सा जीवक आयुर्वेदाचा पिता चरक म्हणून ओळखला जातो. शल्यचिकित्सा नारद, धन्वंतरी, अंगिरस याबद्दलची संपूर्ण माहिती या ग्रंथातून भिक्षुकाला करून दिली जात असे. तर बौद्धकालीन शिक्षणाचा अभ्यासक्रम. बौद्ध काळातील शिक्षण प्रामुख्याने धर्मावर आधारलेले होते. त्याचे मुख्य उद्दिष्ट
निर्वाण प्राप्ती हेच होते. त्यामुळे बौद्ध आणि धर्मशास्त्र यांचे अध्ययन विद्यार्थ्यांना करावे लागत असे. अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश करण्यात आलेला होता. अभ्यासक्रमामध्ये वैशेषिक, तत्वज्ञान, तर्कशास्त्र, संस्कृत, पाली, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, शब्दविद्या, सांख्य, न्याय, कायदा, व्याकरणशास्त्र, तंत्र व विज्ञान, जातक कथा, जादूविद्या इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आलेला होता. विनय ग्रंथाचा अभ्यास बौद्धकालीन अभ्यासक्रमात अनिवार्य म्हणून समाविष्ट करण्यात आलेला होता. इथंही एमसीक्यू म्हणून वेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारता येऊ शकतो की बौद्धकालीन अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य विषय म्हणून टिंबटिंब ग्रंथाचा समावेश करण्यात आलेला होता. त्याचं उत्तर आहे विनय ग्रंथ. म्हणजे आपल्याकडे आता सुद्धा कसं की कंपल्सरी सब्जेक्ट आणि ऑप्शनल सब्जेक्ट अशी विभागणी केलेली आहे, त्याच पद्धतीनं बौद्धकालीन शिक्षणामध्ये सुद्धा अनिवार्य अभ्यास आणि ऐच्छिक अभ्यासक्रम ही विभागणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. गौतम बुद्धांच्या जीवन काळात त्यांचा उपदेश ग्रंथरूपाने साकारला गेला नव्हता, परंतु त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे काही प्रमुख शिष्य राजगृह येथे जमले व त्यांनी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या उपदेशांना ग्रंथाच्या रूपामध्ये मांडले. राजगृह येथे भरलेल्या या परिषदेत उपाली नावाच्या शिष्याने बौद्ध भिक्षू व बौद्ध संघ विषयक नियमांचे एकत्रीकरण म्हणजेच विनय पिटक किंवा विनय ग्रंथ हा लिहिला. आता बौद्धकालीन शिष्याने कोणते विषय अध्यापन करायचे आहेत तर त्याच्यामध्ये हे विषय आपल्याला सांगता येतील. वेद, पुराणे, काव्य, व्युत्पत्ती, पाणिनीचे महाकाव्य, व्याकरण, सांख्ययोग, न्याय, मंत्रशास्त्र, भर्तृहरिशास्त्र, आध्यात्मिक शास्त्रे, तर्कशास्त्रे, बुद्ध तत्वज्ञान, जादूविद्या इत्यादींचा अभ्यास करावा असं सांगितलेलं आहे. आता बौद्ध धर्माचे साहित्य त्रिपिटक, विनयपिटक, सूत्रपिटक, मिलिंदपन्हा, वंश साहित्य आणि आधिधम्म पिटक इत्यादी बौद्ध धर्मातली साहित्य ही प्रसिद्ध असल्याचं आपल्याला दिसेल. अभ्यासक्रम हा विविधांगी व व्यक्तिमत्वाच्या सर्वांगांना स्पर्श करणारा होता. बौद्धकालीन अध्यापन पद्धती. बौद्धकालीन शिक्षणातील अध्यापन पद्धती पुढील प्रमाणे आहेत. मौखिक पद्धत, वादविवाद व चर्चा पद्धती, पृथक्करण आणि वर्गीकरण पद्धती, स्पष्टीकरण व प्रकटीकरण पद्धती, भटकंती व प्रवास पद्धती, उद्गामी पद्धती, विवरण पद्धती इत्यादी पद्धतींचा बौद्धकालीन शिक्षणामध्ये समावेश असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर व्याख्यान पद्धती आणि पाठांतर पद्धती सुद्धा या बौद्धकालीन शिक्षण पद्धती आहेत. आता बौद्ध काळातील स्त्री शिक्षण. भिक्षू भिक्षुणी दोघांनाही मठात शिक्षण दिले जात असे. भिक्षुणींना मठात राहण्याची परवानगी नसे. स्त्रियांना व संन्याशिणी होण्याची समाज मान्यता नव्हती त्या काळात. बुद्धांची आत्या महाप्रजापिका ही देखील बुद्धांनी नाखुशीनेच त्यांना शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिलेली होती. स्त्री प्रवेशाचे मठातील नियम अत्यंत कडक होते. 2 वर्षाचा उमेदवारीचा काळ पूर्ण केल्यानंतरच प्रवेश निश्चित केला जात होता. स्त्रियांसाठी असणारी मठांची संख्या ही त्या काळामध्ये फार कमी होती. कुलीन व्यापारी वर्गातील स्त्रिया खासगी शिक्षण घेत असत. ब्रह्मचर्याचे पालन करून धर्म तत्वज्ञानाच्या सत्यशोधनातूनच स्त्रिया आपला काल व्यतीत करत असत. काही स्त्रियांनी परदेशी जाऊनही शिक्षणाचे कार्य केलेले आहे. उदाहरणार्थ सुमका नावाच्या एका भिक्षुणीने समाज जागृतीसाठी व्याख्याने दिली.
त्यांचे आध्यात्मिक व तात्विक ज्ञान हे उच्च दर्जाचे होते. काही स्त्रिया लेखिका आणि कवयित्रीही झाल्या. उदाहरणार्थ शीला भत्तिका, प्रभुदेवी, व्यंका या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका होत्या. अशोकाची बहीण संघमित्रा ही सुद्धा प्रसिद्ध लेखिका असल्याचं आपल्याला दिसून येतं. बुद्ध काळात स्त्रियांना शिक्षणाच्या योग्य संधी न मिळाल्याने स्त्रियांना फारसा मान नव्हता. परंतु त्यातूनही काही स्त्रियांनी उच्च दर्जाची प्रगती करून आपले स्थान कायम ठेवले. इसवी सन 7व्या शतकात बौद्ध स्त्रियांचे मठ तग धरून होते, पण पुढे हळूहळू ते नाहीसे होत गेले किंवा लयाला गेले. आणि यातला शेवटचा मुद्दा आहे शैक्षणिक केंद्र. बुद्ध काळामध्ये नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला, वल्लभी, औदांतपुरी, जगदल्ली विद्यापीठ आणि नडिया यालाच नवद्वीप विद्यापीठ असं सुद्धा म्हणतात. तर ही शिक्षणाची केंद्र प्रसिद्ध होती. याच्यामध्ये शेवटचा मुद्दा तुम्ही हा स्वतः तयार करायचा आहे की बौद्धकालीन शिक्षण पद्धतीचे गुण आणि दोष हे सांगत असताना त्याच्यामध्ये तुम्ही शिस्त कशी होती, कोणते कोणते अभ्यासक्रम राबवले जात होते, त्याच्यापासून शिकवण कोणती दिली बुद्धांनी, विद्यार्थ्याला म्हणजे शिक्षण घेणारा जो विद्यार्थी आहे त्याला काय म्हटलं जात होतं, त्याचे कपडे कोणत्या प्रकारचे असावेत हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे सगळं गुणदोषामध्ये तुम्ही या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. यापूर्वीच्या तासाला आपण कोर्स क्रमांक 2 मधील म्हणजे समकालीन भारत शिक्षण याच्यामधलं स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधलं वैदिक शिक्षण, मुस्लिम शिक्षण आणि बौद्ध शिक्षण याविषयी माहिती मिळवलेली आहे. आज आपण मिशनरी शिक्षण याविषयी माहिती घेऊया. डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज हे व्यापारी म्हणून आले आपल्या भारत देशामध्ये. व्यापारासाठी त्यांनी भारतात काही कंपन्या स्थापन केल्या. वेगवेगळ्या कंपन्या भारतात व्यापारासाठी आल्या. त्यापैकी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीचं स्थापना वर्ष होतं इसवी सन 1600. डच कंपनी या कंपनीचं स्थापना वर्ष होतं 1601 आणि फ्रेंच कंपनी या कंपनीचं स्थापना वर्ष होतं भारतामधील 1664. तर अशा या वेगवेगळ्या कंपन्या भारतामध्ये व्यापारासाठी म्हणून आल्या आणि या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यापैकी पुढे इंग्लिश ईस्ट कंपनी ही स्पर्धेमध्ये टिकली आणि त्यातूनच पुढे साम्राज्य विस्ताराचे स्वप्न त्यांनी पाहिले. सर्वप्रथम व्यापार, पुढे धर्मप्रसार, शिक्षण आणि नंतर राज्यकर्त्यांच्या भूमिकेमध्ये त्यांनी प्रवेश केला. धर्मप्रसार हा त्यांच्या व्यापाराबरोबरच प्रमुख उद्देश होता. यासाठी त्यांनी भारतीयांना धर्मांतर करण्यास भाग पाडले. काही भारतीयांच्या बाबतीत त्यांना हे शक्य झाले नाही. त्यासाठी त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली आणि यातूनच मिशनरी शिक्षण प्रणालीचा जन्म झाल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया. मिशनऱ्यांची भारतातील शिक्षण विषयक ध्येय आणि उद्दिष्ट. पहिलं ध्येय आणि उद्दिष्ट आहे त्यांचं नंबर 1 व्यापार करणे, नंबर 2 धर्माचा प्रसार करणे आणि नंबर 3 दोन्हींना पूरक म्हणजेच व्यापार आणि धर्मप्रसार याला पूरक म्हणून त्याच्यासोबत शिक्षणाचा प्रसार करणे. ही 3 ध्येय उद्दिष्ट आपल्याला या मिशनऱ्यांची दिसून येतात. आता या पुढचा मुद्दा आहे मिशनऱ्यांची भारतातील शिक्षण प्रणाली. मिशनऱ्यांचा प्रमुख उद्देश भारतात धर्मप्रसार करणे असल्यामुळे त्यांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केल्या. म्हणूनच या मिशनऱ्यांना भारतातील आधुनिक शिक्षणाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारता येईल की भारतामध्ये आधुनिक शिक्षणाचे प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते, तर त्याचं उत्तर आहे मिशनरी.
धर्मप्रसारासाठी शिक्षणाचा त्यांनी माध्यम म्हणून उपयोग केला. त्यामध्ये त्यांनी नंबर 1 भारतीयांची मानसिकता शिक्षणाच्या माध्यमातून बदलवून टाकली. नंबर 2 शिक्षणाद्वारे त्यांना भारतीयांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचवायचं होतं. तर 3 पाश्चिमात्य धर्तीवर आधारित शैक्षणिक संस्था निर्माण करायच्या होत्या. 4 गरिबी, अशिक्षितता यांचा फायदा घेऊन त्यांना शैक्षणिक संस्था निर्माण करायच्या होत्या. 5 शिक्षणातून बायबलचे पाठ त्यांना द्यायचे होते. 6 प्राथमिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देण्यासही त्यांनी सुरुवात केली. 7 शाळांची त्यांनी स्थापना केली आणि शाळा सुरू सुद्धा केल्या. अशा प्रकारे फक्त मिशनरी म्हणजेच इंग्रज शिक्षणाच्या माध्यमातून राज्यकर्ते बनवू शकले आणि त्यामुळे या शिक्षण प्रणालीची पाळेमुळे त्या काळातील शिक्षण प्रणालीतच रुजली असल्याचं आपल्याला दिसून येतं. एकूणच काय तर त्या काळात युरोपियन लोकांनी व्यापक स्वरूपात शिक्षणाचे कार्य केले आणि त्यापैकी काही कार्यकर्ते होते आणि त्यांनी शिक्षणाविषयी काय कार्य केलं हे आपण या पुढच्या मुद्द्यामध्ये जाणून घेऊया. सर्वप्रथम पोर्तुगीजांनी काय केले, त्यांचं जे कार्य आहे ते आपण समजून घेऊया. प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली पोर्तुगीजांनी. गोवा, दीव, दमण, हुबळी, लंका, कोचीन, चितगाव या ठिकाणी त्यांनी शाळा स्थापन केल्या. इथं असा प्रश्न येऊ शकतो की पोर्तुगीजांनी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी शाळांची स्थापना केली. मग याच्यामध्ये एमसीक्यू असेल तर यापैकी कोणताही एक पर्याय दिला जाईल. गोवा, दीव, दमण, हुबळी, लंका, कोचीन आणि चितगाव यापैकी कोणत्याही एक गावाचा पर्याय बरोबर दिलेला असेल. पोर्तुगीज आणि स्थानीय भाषांचे शिक्षण दिले जात होते या शाळांमधून. तसेच हस्तकला, शेती, गणित, रोमन कॅथलिक पंथाचे सुद्धा शिक्षण दिले जाईल. त्यांनी उच्च शिक्षणासाठी देखील प्रयत्न केले. त्यासाठीचे पहिले महाविद्यालय इसवी सन 1575 मध्ये गोवा या ठिकाणी बांधले. त्यांचा अभ्यासक्रम कोणता होता तर लॅटिन भाषा, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, व्याकरण, संगीत, पोर्तुगीज भाषा इत्यादी शिक्षण त्यांनी दिलेलं आहे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. यानंतर बघूया आपण डच. भारतात 17व्या शतकात डच आले. भारतात व्यापारासाठी आले आणि त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या मुलांसाठी तसेच भारतीयांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. शिक्षण देण्यासाठी धर्माला प्राधान्य दिलं नाही. शिक्षणातून त्यांनी धर्माचा प्रसार केला नाही. यानंतर आहेत फ्रेंच. 1664 मध्ये फ्रेंच मिशनऱ्यांनी आपली व्यापारी कंपनी भारतात स्थापन केली. फ्रेंचांनी पॉंडेचेरी, माही, कालिकत, ठाणा व चंद्रनगर या ठिकाणी प्राथमिक शाळांची स्थापना केली. त्यांचे धोरण उदारमतवादी असल्यामुळे स्वधर्मीयांसाठी त्यांच्या शाळेची द्वारे ही खुली होती. या शाळांमधून दिले जाणारे शिक्षण स्थानिक भाषांमधून भारतीय शिक्षकांकडून दिले जात असे. प्रत्येक शाळेत एक धर्मगुरू असे. गरीब भारतीय विद्यार्थ्यांना जेवण, कपडे, पुस्तक इत्यादी मोफत दिलं जात असे. पॉंडेचेरी येथे एक माध्यमिक शाळाही होती ज्या ठिकाणी फ्रेंच लोकांची मुले, भारतीय नोकरदारांची मुले त्या ठिकाणी शिक्षण घेत होती. त्या ठिकाणी फ्रेंच भाषा शिकवली जात असे. इंग्रजांच्या प्रभावामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले. यानंतर आपण डेन मिशनऱ्यांविषयी माहिती घेऊया. 17व्या शतकात डेन्मार्कमधील डेन लोक भारतात आले. त्रावणकोर, श्रीरामपूर या ठिकाणी त्यांनी व्यापारी कंपन्या स्थापन केल्या. प्रथम डेन मिशनऱ्यांसाठी शाळा सुरू केल्या. नंतर भारतीयांसाठी सुद्धा शिक्षणाच्या सुविधा त्यांनी दिल्या. 1716 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारी एक संस्था
ट्रान्क्युबार या ठिकाणी सुरू केली. मद्रासमध्ये धर्मादाय शाळा सुरू केल्या. डेन मिशनऱ्यांना धर्मप्रसारासाठी मुसलमानांनी विशेष मदत केली म्हणून त्यांनी मुसलमानांच्या प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. भारतीयांना इंग्लिश भाषा शिकण्याची सोय केली. तमिळ भाषेच्या अध्ययनालाही डेन लोकांनी प्रोत्साहन दिल्याचं दिसून येतं. यानंतर आले ते इंग्रज, व्यापारासाठी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. 1600 मध्ये राणी एलिझाबेथच्या परवानगीने भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. केवळ व्यापार करणे या उद्देशाने या कंपनीची जरी स्थापना झाली असली तरी इतर युरोपियन लोकांप्रमाणेच त्यांनी धर्मप्रसाराला सुरुवात केली. हळूहळू धर्मप्रसारासाठीच ईस्ट इंडिया कंपनीने शिक्षण संस्थांची स्थापना केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या मिशनरी शाळांची वैशिष्ट्य. नंबर 1, मुख्य ध्येय धर्मप्रसार असून शाळांमधून बायबलचे अध्ययन करणे. 2, शाळा नियमित चालत, अभ्यासक्रम तासिका निश्चित असत, रविवारी साप्ताहिक सुट्टी असे. नंबर 3, त्यांनी शाळांसाठी नवीन पाठ्यपुस्तके प्रकाशित केली. 4, एक शिक्षकी पद्धत बाजूला जाऊन वेगवेगळे शिक्षक वेगवेगळे विषय शिकवू लागले. 5, स्थानिक भाषा शिक्षणाचे माध्यम होते. 6, निःशुल्क शिक्षण दिले जात होते. आणि शेवट आहे की इंग्रजी भाषेचे शिक्षण हे प्रमुख ध्येय किंवा उद्दिष्ट होते. यानंतरचा मुद्दा आहे चार्ल्स ग्रँटची पंचमुखी शिक्षण योजना. 1792 मध्ये चार्ल्स ग्रँटने एक छोटी पुस्तिका प्रकाशित करून त्यामध्ये शिक्षणाची 5 कलमं स्पष्ट केली होती. नंबर 1, भारतामध्ये विद्यालयांची स्थापना करावी. नंबर 2, शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे. नंबर 3, इंग्रजी माध्यमातून विज्ञान व साहित्याचे मोफत शिक्षण दिले जावे. नंबर 4, पाश्चात्य ज्ञान विज्ञानाचा प्रसार करावा. आणि 5, ख्रिश्चन धर्माचा व्यापक प्रमाणात प्रसार करावा. या योजनेचा मिशनरी शिक्षणाचा विचार करताना साकल्याने विचार करावा लागतो. म्हणजे चार्ल्स ग्रँटची योजना, पंचमुखी योजना ही मिशनरी शिक्षणातून आपल्याला वगळता येत नाही. यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांचे शिक्षणातले योगदान. मेकॅलोचे योगदान या ठिकाणी विचाराधीन ठेवावे लागते. नंबर 2, वूडचा खलिता. नंबर 3, हंटर आयोग. नंबर 4, लॉर्ड कर्झन यांचं शैक्षणिक धोरण. आणि नंबर 5, सॅडलर आयोग, यालाच कलकत्ता विद्यापीठ आयोग असं सुद्धा म्हणतात. तर या इंग्रज अधिकाऱ्यांचं शिक्षणातलं योगदान हे फार मोठं आणि मोलाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंबर 1, मेकॉलेचा शिक्षण विषयक पाझर सिद्धांत. पाझर या शब्दाचा अर्थ आहे झिरपणे. शिक्षण फक्त उच्च वर्णीयांना द्यायचे व ते हळूहळू झिरपत पाझरत खालच्या वर्गापर्यंत पोहोचणे असे या सिद्धांताचे स्वरूप होते. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हा सिद्धांत अतिशय आवडलेला होता. त्याचे मूळ धोरण व्यापारी होते. शिक्षण वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत पाझरत जाऊन कालांतराने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचते. इंग्रजी शिक्षण सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. उच्च वर्णीयांना शिक्षण देऊन ख्रिश्चन धर्माचे अनुयायी करून प्रसार करणे. जास्त लोकांना थोडे ज्ञान देण्यापेक्षा थोड्या लोकांना जास्त ज्ञान देणे यामध्ये अपेक्षित होते आणि ते अधिक उपयुक्त होते. असा वर्ग निर्माण केला पाहिजे की जो वर्ग शासक आणि भारतीय जनता यांच्यातील दुवा होऊ शकेल. यानंतर नंबर 2, वूडचा खलिता. याची ध्येय आहेत. नंबर 1, पाश्चिमात्य ज्ञानाचा भारतीयांना परिचय करून देणे. नंबर 2, भारतीयांना मानसिक व नैतिक विकास करणे. नंबर 3, ईस्ट इंडिया कंपनीला विश्वसनीय व सक्षम लोकांचा पुरवठा करणे. नंबर 4,
शिक्षणातून ब्रिटिश राजवटीसाठी आधारभूत मनुष्यबळ निर्माण करणे. त्यांनी अभ्यासक्रम असा सांगितलेला होता. नंबर 1, देशी भाषांना महत्व होते. 2, इंग्रजी बरोबरच फारसी, संस्कृत भाषांना उपयोगी भाषा म्हणून अभ्यासक्रमात स्थान प्राप्त करून दिलेले होते. 3, भारतीय लोकांची उन्नती होण्यासाठी युरोपातील कला, कौशल्य, तत्वज्ञान आणि वाङ्मय यांचे ज्ञान आवश्यक आहे. आणि 4, कला, कौशल्य, वाङ्मय व तत्वज्ञान या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केलेला होता. आणि शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजी होतं. पुढचा मुद्दा आहे शिक्षण विभागाची स्थापना. भारताच्या महत्वाच्या 5 प्रांतांमध्ये प्रांतीय बोर्ड व शिक्षण समिती यांच्या ऐवजी लोक शिक्षण विभागाची निर्मिती केली जावी. हे 5 प्रांत पंजाब, बंगाल, मद्रास, मुंबई व उत्तर पश्चिम प्रदेश हे होते. विभागाची संपूर्ण जबाबदारी ही संचालकांवर सोपविण्यात आली होती. संचालक या विभागाला पूर्णपणे जबाबदार असत. उपशिक्षण संचालक, शाखा निरीक्षक, सहाय्यक शाळा निरीक्षक या पदांची नियुक्ती करण्यात आली होती. संचालकांनाही आपला अहवाल सरकारकडे पाठवावा लागत असे. आजची शिक्षण प्रणाली जर आपण बघितली तर याच प्रणालीवर आधारित असल्याचं, म्हणजे शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शाळा निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक यावर आधारित असल्याचं आपल्याला दिसून येईल. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे विद्यापीठांची स्थापना. लंडन विद्यापीठाचा आदर्श ठेवून कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. कुलगुरू, उपकुलगुरू ही पदे निर्माण केली. ही सरकारद्वारे भरली जात होती. परीक्षा घेऊन पदव्या प्रदान केल्या जात होत्या. विद्यापीठांना महाविद्यालये संलग्न करून घ्यावी लागत होती. कायदा, तंत्रशिक्षण व भारतीय भाषा, संस्कृत, अरेबिक आणि पर्शियन यांच्या शिक्षणासाठी असावीत असा उल्लेख केलेला होता. यानंतरचा मुद्दा आहे शालेय संस्थांची क्रमबद्ध निर्मिती. म्हणजे त्याचा क्रम आहे तो मी आपल्याला सांगते. इंडिजिनियस प्रायमरी स्कूल, यानंतर मिडल स्कूलची स्थापना करण्यात आलेली होती. मिडल स्कूल नंतर हायस्कूलची स्थापना करण्यात आलेली होती. हायस्कूल नंतर कॉलेजेस आणि कॉलेजेस नंतर युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आलेली होती. शिक्षकांचे प्रशिक्षण याचा जाणीवपूर्वक विचार केलेला आहे. शिक्षक प्रशिक्षणासाठी विविध संस्था निर्माण केल्या जाव्यात. शिक्षकांना उत्तमोत्तम पगार द्यावेत. प्रशिक्षण महाविद्यालये इंग्लंडमधील प्रशिक्षण महाविद्यालयांच्या धर्तीवर असतील असे त्यांनी स्पष्ट केलेले होते. शिक्षण आणि रोजगार यांचा परस्पर संबंध. खाली त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जी व्यक्ती शिक्षित असेल तिला प्राधान्याने सरकारी नोकरीसाठी विचार केला जाईल. यानंतर आहे हंटर आयोग. याची स्थापना 1882 मध्ये झालेली होती. सरकारचे सर्व लक्ष प्राथमिक शिक्षणावर केंद्रित झाले पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या विविध अंगांचाही विचार या आयोगाने केलेला होता. उदाहरणार्थ एतद्देशीय शिक्षण, दुय्यम शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, शिक्षण खात्यासंदर्भात प्रशासकीय विचार, इतर खात्यांशी शिक्षण खात्याचा संबंध, कोणत्या वर्गांना शिक्षणाच्या विशेष संधी दिल्या जाव्यात, स्त्री शिक्षण, शिक्षणाच्या आर्थिक व कायदेशीर प्रश्नांचा विचार यामध्ये करण्यात आलेला होता.